लाडकी बहीण योजनेमधील अटी शर्थी अद्याप ठरल्या नसल्याचं विरोधी पक्षातील प्रमुख नेते नाना पटोले यांनी म्हटलंय। तुम्ही नियमामध्ये बसत नाहीत असं सांगून पैसे परत घेऊ शकतात असा इशारा देखील नाना पटोले यांनी दिलाय। तर नाना पटोलेंना त्यांच्या पक्षामध्ये आमदारांचं समर्थन नाही असा पलटवार त्यानंतर आशिष शेलार यांनी केलाय। मैं भी हूं ना हे दाखवण्याचाच नाना पटोलेंचा प्रयत्न असल्याचा टोलाही शेलार यांनी लगावलाय। लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सुद्धा यांच्या ज्या अटी शर्ती आहेत ह्या अजूनही डिसाईड झालेल्या नाही। मला शंका आहे, मी बोलून दाखवतो मुद्दा म्हणून। तर उद्या ह्या बहिणीकडून पण पैसे वापस जे सांगतात ना त्यांचे आमदार उपमुख्यमंत्री सुद्धा सांगतात की आम्ही पैसे वापस घेऊ। मी तुम्हाला सांगतो की काही बहिणीच्या पैसे असे वसुली करतील हे लोक की सांगतील की तुम्ही त्या नियमात बसत नव्हतात म्हणून तुम्हाला पैसे वापस करा, असं पण करू शकतील हे लोक। म्हणजे यांच्याजवळ प्रामाणिकता नाही। लाडक्या खुर्चीसाठी हा स्वतःचा सगळा प्रयत्न सुरू आहे। पटोले यांना अजून पक्षातच त्यांच्या आमदारांचं समर्थन नाही आहे। जी माझी माहिती आहे त्यामध्ये सर्वार्थाने सगळ्यांनी समर्थन नेता म्हणून आमच्या बाळासाहेब थोरातांकडे दिलेला आहे। आणि मग एक अशा नेतृत्वाला समर्थन मिळते म्हटल्यावर मैं भी हूं ना हा दाखवण्याचा नाना पटोलेंचा प्रयत्न आहे।